कारण असं आहे की आपण दूर राहून समजा टीका केली आणि आपल्याला अनेक वेळा समजा ते टीका करणाऱ्या त्या नेत्याला समजा त्यातलं बारकावे माहीत नसतील तर अनेक वेळा गफलती होतात. पण ते बाळासाहेबांच्या बाबतीत लोक त्या बघितलं नाही की बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व फार विशाल होतं. पण आता नवीन नेतृत्वाने हे अशा पद्धतीने कामकाज करणं शक्य होणार नाही. पक्षाची जर वाढ व्हायची असेल, मतदारांची अपेक्षा बदललेली आहे, नव मतदार वेगळ्या रीतीने विचार करतात, याचे एक प्रतिबिंब आहे. भालचंद्र कांगो, काय वाटतं आपल्याला की या ठिकाणी काय प्रकारच्या विधानाचा अन्वयार्थ आपण लावताय? नाही, याच्या आधी काय होतं, काही प्रश्नांची उत्तरं जर दिली नाही तर कन्फ्युजन होतं. मी आमच्या नीलम गोरेबाईंना सांगू इच्छितो की त्यांनी पाहिजे असेल तर आपल्याला विनंती करावी आणि ह्या देशामधल्या प्रश्नांसंबंधी कम्युनिस्टांची आणि शिवसेनेची आर्थिक भूमिका, विकासाची भूमिका याच्यावरती एकदा चर्चा घडून आणावी. म्हणजे काय होईल ते कळेल. उठसूट रशियाचं नाव घेऊन फायदा नाही. त्याचं कारण भारतीय कम्युनिस्ट पक्ष नुसता रशियावर जगलेला नाही, तर ज्या संयुक्त महाराष्ट्राचा उल्लेख केला त्या महाराष्ट्र आणण्यामध्ये कॉम्रेड डांगे आणि कम्युनिस्ट पक्षाचा वाटा होता ते विसरलेला दिसत आहे. सांगणं आवश्यक आहे. कुठली आर्थिक भूमिका घ्यायची नाही, संधी साधूप्रमाणे सगळ्या गोष्टी करायच्या आणि पुन्हा आम्ही शहाणे म्हणायचं, याला काही अर्थ नसतो. 40 वर्षात महाराष्ट्रामध्ये पसरण्यासाठी धर्माचा आणि भाजपचा टेकू लागतो. भालचंद्र कांगो, या विधानाबद्दल काय वाटतंय की इथे थेट कंट्रोल आपल्या हातात घ्यायची भूमिका मांडलेली आहे की नाही? त्यांचं कसं होतं की काही प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्याला उत्तरं दिली नाहीत तर लोकांना असं वाटतं की आमच्याकडे उत्तरं नाहीत, म्हणून तुम्ही जे सांगितलं त्याची चर्चा करायची आमची केव्हाही तयारी आहे. आणि त्यांनी भारताच्या विकासाचा प्रिंट मांडावा, आम्ही त्याच्याशी चर्चा करायला तयार. भालचंद्र कांगो, या विषयाबद्दल आपलं नेमकं मत काय आहे? बरोबर आहे, पण या विषयाबद्दल मत असं आहे की त्याचं इंटरप्रिटेशन उद्धवजी काय करतात याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. आदित्य ठाकरेंनी असं सांगितलं की उद्धवजींचं सरकार आलं पाहिजे, म्हणजे उद्धवजींच्या कंट्रोल मधलं सरकार आलं पाहिजे असाही अर्थ काढला जाऊ शकतो. म्हणून उद्धवजी काय म्हणतील हा प्रश्न आहे. पण आता जे म्हणाले माझ्या आधीचे पत्रकार ते बरोबर आहे की रिमोट कंट्रोलचे दिवस आता संपत आलेले आहेत. केजरीवालांचं प्रकरण जर आपण बघितलं की आम आदमी पार्टी जोपर्यंत टीका करत होती त्यांना सांगितलं होतं मैदानात उतरा. मैदानात उतरल्यानंतर त्यांना जेव्हा सरकार करण्याची स्थापना आली तेव्हा लोकांनी सांगितलं सरकार करून दाखवा. तेव्हा सरकारची जबाबदारी केजरीवालांना पण घ्यावी लागलेली आहे. तेव्हा मानस असं बदललेला आहे की जो विधानं करतो, जो देश बदलण्याची किंवा समाज बदलण्याची भाषा करतो त्याला आता नेतृत्व जर मिळालं तर त्यांनी त्या संधीचा उपयोग करून ते करून दाखवलं पाहिजे. रिमोट कंट्रोल आता इथून पुढे चालणार नाही. तुमचं करून दाखवलं पाहिजे, करून दाखवलं पाहिजे याचा नेमका अन्वयार्थ काय होता तो आपल्यालाही कळतोय. या विषयावर आपण नीलम गोरे यांचं मत जाणून घेणार आहोत. एका ब्रेक नंतर कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय भारतीय कम्युनिस्ट पक्षानं व्यक्त केलेलं आहे, तर यात वावगं असं काय आहे, किंबहुना आपचा हा परिणाम आहे की काय, अशी शंका आता संदीप प्रधान यांनी व्यक्त केली आहे. याविषयी आपण मत जाणून घेऊया. नीलम गोरे, डॉक्टर नीलम गोरे, काय सांगाल? एक तर आपण ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण चाललेलं पाहतोय त्यामध्ये एक आपल्याला दिसतं आहे की कुठेच म्हणजे राजकीय इच्छाशक्ती दिसत नाहीये. आणि म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपासून ते गिरणी कामगारांच्या पर्यंत आणि कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राच्या अनुशेषापासून ते मोठमोठे रस्त्यांचे किंवा सिंचनाचे प्रकल्प अर्धवट राहणं आणि या पार्श्वभूमीवरती एक आशा, एक लोकांना उमेद, या सगळ्याचा विचार करून आदित्य ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार राज्यामध्ये आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं सरकार जे आहे ते केंद्रामध्ये. त्यांनी हे पण आठवण करून दिलेली आहे की ज्या वेळेला 98 पासून ते 2004 पर्यंत केंद्रामध्ये सरकार होतं त्यावेळेला काय काय कामं झाली ही सुद्धा माहिती परत एकदा जनतेपर्यंत पोहोचवली पाहिजे. मला असं वाटतं की एक पिढी 12 वर्षामध्ये बदलते. जी मुलं आज 20 वर्षाची आहेत ती 98 साली अगदीच लहान होती आणि त्याच्यामुळे त्या पार्श्वभूमीवर त्यांना एक नवीन चेहरा, नवीन नेतृत्व, नवीन आशा द्यायची असेल तर उद्धवजींच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार असं ज्यावेळेला आदित्य म्हणतात त्यातून बरेच अर्थ आहेत. पण मला असं वाटतं की उद्या जनादेश मिळाला, संख्या कशी होते आहे, महायुती विजयी होईल, अतिशय चांगला बरेच अर्थ आहेत असं म्हणाला. त्या बऱ्याच अर्थांविषयी तर चर्चा चालू आहे. तो बराच अर्थ म्हणजे नेमका काय? ठाकरे घराणे डायरेक्ट निवडणुकीच्या राजकारणात दिसणार का, हाच तर खरा आता मोठा सवाल आहे. म्हणजे 25 वर्षाची परंपरा, 50 वर्षाची परंपरा
ही आता खंडित होऊन याचं कोणी टीका करतंय किंवा स्वागत करतंय असं समजू नका. याचा आम्ही वेध घ्यायचा प्रयत्न करतोय की हा आम आदमी पक्षाचा इम्पॅक्ट आहे का नवीन मतदारांचा, नव्या शिवसेनेतल्या नेतृत्वाचा विचार आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. कारण याच्यावरच शिवसेनेच्या उद्याची वाटचाल चालू असणार आहे. असे आतापर्यंत तर शिवसेना प्रमुख जे म्हणतील त्या पद्धतीने भूमिका घ्यायची. उद्धव साहेबांनी कधीही मुख्यमंत्री पदासाठी ते स्वतःचे संकेत कधी दिलेले नव्हते. आता ते पक्षप्रमुख आहेत, परंतु हजारो कार्यकर्ते, सैनिक आणि मी स्वतःही म्हणेन, आमची अपेक्षा आहे की उद्धव साहेबांनी सूत्र हातामध्ये घेऊन स्वतः संसदीय राजकारणामध्ये कशा प्रकारे यायचं त्याचा त्यांनी निर्णय घ्यावा. नीलमताई, तुमच्या उद्गारातून एक प्रकारे स्पष्ट संकेत मिळत आहेत जे आज दुपारी अस्पष्ट होते ते आज तुमच्या उद्गारातनं एक प्रकारे. परंतु याच संपूर्ण कार्यक्रमामध्ये आणखीन एक गोष्ट घडली. ती नेमकी काय घडली हे आपण ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून आता पाहणार आहोत आणि त्यानंतर ब्रेक घेऊन त्या विषयावर चर्चा करणार आहोत. मी ती ध्वनिचित्रफित दाखवायची विनंती करतो. अगर ऐसी बात है तो बात एनडीए की होनी चाहिए, न किसी मोदी की होनी चाहिए. आप लोग जब करते हैं तो मैं देखता हूँ कि उसमें मोदी मोदी मोदी, महाराष्ट्र नहीं, उद्धव ठाकरे नहीं, तो कैसे मोदी हो जाएगा. मैं आज दोस्त आज मैं इसलिए यहाँ पर आया हूँ कि ये बताने आपको कि सब इकट्ठे काम कर रहे हैं और यही कहने आया हूँ कि सब इकट्ठे काम कर रहे हैं. मेरा एक प्रश्न है आपको, शिवसेना और बीजेपी जब एक साथ काम करते हैं, हमको बहुत प्रॉब्लम है. हम जैसे भाई भाई समझकर काम करता हूँ. बीजेपी का हमारा जो उम्मीदवार है हमारा भाई समझकर हम वोट देते हैं, लेकिन जब शिवसेना का उम्मीदवार है इसी वक्त बीजेपी हमको अच्छी साथ नहीं देती. ये आप दखल लेना चाहिए. अरविंद जी ने हमें बहुत अच्छा यहाँ मार्गदर्शन किया है. यह शिविर जो है उनसे सोशल मीडिया के बारे में और इन्फॉर्मेशन लेने के लिए, और मुझे लगता है जो राजनीतिक सवाल है वो हम हमारे पक्ष श्रेष्ठी के पास रखेंगे. अभय देशपांडे यांना. अभय देशपांडे, आता तुम्ही पाहिलं की भारतीय जनता पक्षाच्या मोदी नावाच्या ब्रँडची तयारी कशी करण्यात आली याचं प्रात्यक्षिक त्या ठिकाणी दाखवणं चालू होतं आणि त्यावेळेला तक्रारींचा पाढा वाचण्यात आला तो भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यामधल्या बेबनावाचा. हे दोन वेगवेगळे पक्ष आहेत, त्यामुळे स्वाभाविकच जी युती वरच्या पातळीवर होते ती खालच्या पातळीवर ती तशीच जाते असं होत नाही. आणि विशेषतः ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे दोन पक्ष वेगवेगळे लढतात तिथे तर ही युती जाणवतच नाही. कारण ते कार्यकर्ते एकमेकांशी भांडतात, एकमेकांची डोके फोडतात, इकडे नेते एकत्र असतात. म्हणून या निवडणुकांची युती जोपर्यंत खालच्या पातळीपर्यंत होत नाही तोपर्यंत ती एकी होणारच नाही. ते आपल्याला काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जाणवतं. म्हणजे त्यांच्याकडे हाच प्रॉब्लेम आहे. इथे एकत्र आहेत पण खाली वेगवेगळे आहेत. म्हणजे तो जो प्रश्न आहे तो पुढच्या पिढीत तसा ट्रान्सफर झालेला आहे. तसाच येणार. आता मुळात प्रश्न याचा आहे की आता नेतृत्व म्हणजे आजच्या मला वाटतं त्यांच्या सगळ्या तुम्ही मगाशी म्हणालात की बदलाची नांदी, तर शिवसेनाची बदलाची जी प्रक्रिया आहे ही ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व आलं त्यावेळेसपासूनच सुरू झालं आहे. की बाळासाहेबांच्या नेतृत्वाचं किंवा त्यांची जी पक्षावरचं एकूण पक्ष चालवण्याची पद्धत होती त्यात आणि उद्धव ठाकरे यांच्या पद्धतीत खूप फरक आहे. आता तोच फरक तुम्हाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये पण जाणवेल. त्यामुळे बदल आत्ताच होतोय असं नाही, तर ही बदलाची प्रक्रिया कंटिन्युअसली चालू आहे. दुसरा, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा विषय आणखी एक आला की उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व आज लोकांसमोर प्रश्न आहे की तुमचा उमेदवार कोण, तुमचं नेतृत्व कोण करणार आमचं. आज तुम्ही पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून मोदींना दिले, काँग्रेसचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हा प्रश्न आपण विचारतो. उद्या म्हणतात महाराष्ट्रात युतीची सत्ता येणार, तुमचा मुख्यमंत्री कोण हा प्रश्न येणार. त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये तुम्हाला एक नेतृत्व दाखवावंच लागेल की हे आमचं नेतृत्व करणार आहेत. त्याची पोचपावती तुम्हाला घ्यावी लागेल. बालचंद्र कांगो, मागच्या पिढीनं शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती जरी पाहिली असली तरी त्यातला बेबनावी तितकाच पाहिला. अगदी कमळाबाई पासून ते सर्व प्रकारच्या तुमच्या ध्वजामधला, तुमच्या झेंड्यामधला तो हिरवा असाही उल्लेख या ठिकाणी झाला होता. आपण या उद्गारांकडे कसं बघता, आपण या झालेल्या प्रसंगाकडे काय म्हणून बघता? नाही, भाजप आणि शिवसेना यांच्या अनेक प्रश्नांवर मतभेद आहेत. विदर्भाचा प्रश्न घ्या, विदर्भ सेपरेट पाहिजे भाजपला. शिवसेनेची काय भूमिका आहे? बरोबर आहे. आता मोदींची मोठी सभा झाली त्याच्यामध्ये त्यांनी भाषावार प्रांत रचनेला विरोध केला.
म्हणजे भाषावार प्रांतरचना हे काँग्रेसचं मोठं पाप आहे म्हणून सांगितलं. आणि कुठल्या मुंबईमध्ये सांगितलं की ज्या मुंबईमध्ये 105 हुतात्मे महाराष्ट्र भाषावार प्रांतरचना झाली पाहिजे म्हणून हुतात्मे झाले, त्या मुंबईमध्ये एवढा मोठा केलं. शिवसेनेची काय भूमिका आहे? काही बोलले का शिवसेनेवाले? काही बोलले नाही. काल राजनाथ सिंग सतत म्हणजे दाखवत होते टीव्हीवर की उद्धवजी त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं मनसेकडे सॉफ्ट पद्धतीने बघा. आणि गडकरींपासून सगळे नेते मनसेबद्दल काय भूमिका घेतात, खुद्द मोदींनी राज ठाकरेंना बोलून अहमदाबादमध्ये त्यांचं स्वागत कशासाठी केलं होतं हे आपण सगळं बघितलेलं आहे. तेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्यामधले मतभेदाचे मुद्दे खूप आहेत. आणि आत्ता देशपांडे तसं म्हणाले तशा स्थानिक पातळीवर तर मारामाऱ्याच आहेत. आमच्याकडे नवीन वर्षाच्या स्वागतालाच आमच्याकडचे भाजपचे नेते आणि आमच्या खासदारांची मारामारी पब्लिकमध्ये झाली रात्री 12 वाजता. कशावरनं झाली, काय झाली त्याची चर्चा झाल्यानंतर ते आपसात मिटवण्यात आलं. बरोबर आहे. म्हणजे भाषेंद्र कांबळे थोडक्यात सोयरी काय मागच्या पिढीचा हा प्रश्न जसं जसं आपल्याला पुढेही ट्रान्सफर होताना दिसतोय, यावर नीलमताई तुमचं मत काय आहे? तीव्रपणे ट्रान्सफर होईल. ट्रान्सफर होणार नाही, त्याची तीव्रता वाढेल असं माझं मत आहे. म्हणजे मला असं वाटतं की व्यक्तिगत गैरसमज मतभेद हे अनेक वेळेला स्थानिक पातळीवर असतात, पण विशेष म्हणजे राष्ट्रहिताचा प्रश्न असेल, विकासाबद्दलच्या भूमिका असतील, नागरी प्रश्न असतील, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न असेल, अशा अनेक बाबतीमध्ये आम्ही विधिमंडळामध्ये आणि बाहेर सुद्धा सातत्याने भूमिका घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर असेच स्वरूपाचे मतभेद होते तरी आम्ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये बरोबर आहे. नीलमताई, हे तुम्ही जरी व्यापक बोलत असाल तरी शिवसेनेच्या नव्या पिढीला शिवसेनेच्या स्वतःच्या ताकदीवर सत्ता यावी असं वाटत असेल तर यात चूक काय? कारण 100% राजकारण उद्धवजी मुख्यमंत्री असा तर नारा असू शकतो. नाही, प्रश्न असा आहे, नाही उद्धवजी असं आदित्य बोललेत का की भाजप बरोबर आम्हाला जायचं नाही म्हणून? त्यामुळे काय माहिती उदयजी, असं इतकं टेन्शन घेऊन नका बागू तुम्ही. मला असं वाटतं स्पष्ट अर्थ आहे की आज उद्धवजींचं नेतृत्व शिवसेना भाजप RPI महायुती म्हणूनच बघतो आहे आम्ही. आणि नीलमताई, टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे. शिवसेनेला तसं वाटलं तर त्याची नोंद घेणं गरजेचं आहे. याच्याकरता मी हा प्रश्न विचारलेला आहे. त्यात गैर आहे किंवा बरोबर आहे असा मुद्दा नाही. असं त्यांनी सांगितलं नाही ना की 288 ठिकाणी आम्ही, पण मुळात मुद्दा असा आहे की ही वेळ नाहीये आता असे काहीतरी गैरसमज पसरवण्याची. 288 जागी आम्ही गैरसमज पसरवत नाही आहोत. आपण दृश्य पाहिलेली आहेत. त्या दृश्यामध्ये शिवसेनेतलं नवं नेतृत्वापेक्षा नवीन जे शिवसैनिक आहेत ते काय विचार करतायत त्याची झलक मी आपल्याला दाखवली. त्यावेळेला त्यांना मिळणारा रिस्पॉन्सही मी तुम्हाला दाखवला. त्यातून नेमका काय हाच प्रश्न आहे. नाही, असं आहे, आकांक्षा असणं स्वाभाविक आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषदांमध्ये आता रायगडला झाला कार्यक्रम, जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा शिवसेना शेकाप आणखीन अशी युती आहे, तिकडे RPI आहे आमच्याबरोबर. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात तसं, पण अपेक्षा असल्या तरी सुद्धा मी सांगायचा हे प्रयत्न करते आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं मत व्यक्त आहे, शोमध्ये रंगत आणायलाच लागते, परंतु त्याच्यामधून कुठला तरी असा निष्कर्ष लोकांच्या मध्ये जाणं. पुढे मी जाऊन काय म्हणेन, आम्हाला जेव्हा गटप्रमुखांच्या बद्दल उद्धव साहेब मार्गदर्शन करतात तर ते काय सांगतात, भाजपचा जरी त्यांच्याकडे असणारा विधानसभा मतदारसंघ असेल तरी मला माझे गटप्रमुख त्या सुद्धा विधानसभा क्षेत्रात पाहिजे. ही युती निवडणुकीपर्यंत निश्चितच अभेद्य राहील आणि त्या युतीकडे आज 15 वर्षानंतर अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टरचा फायदा उठवत कदाचित सत्ता पलट करण्याची सुद्धा शक्ती येऊ शकते. अशा प्रकारची चिन्हही असू शकतात. प्रेक्षको, आज खऱ्या अर्थानं शिवसेनेत एक वेगळा विचार आलाय. त्या विचारात 80 आणि 20% पेक्षा सुद्धा थेट 100% असा विचार आहे. जुन्या जाणत्या शिवसैनिकांना, जुन्या जाणत्या पत्रकारांना कदाचित तो आवडेल, आवडणारही नाही, प्रेक्षकांना आवडेल, आवडणारही नाही, परंतु तो एक निश्चित विचार आहे आणि त्या विचारातून शिवसेनेचं भावी धोरण काय असू शकेल याविषयी आपल्याला कळतं. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची युती गेले 25 वर्ष जरी एका मुद्द्यावर अभेद्य असली तरी सुद्धा त्या युतीतली खतखत वारंवार समोर आली आहे, ती सुद्धा या निमित्तानं पुढे आली. म्हणजे एकूणच गुणदोष आणि गुणसूत्रातून येणाऱ्या गोष्टी या जशाच्या तशा जरी आल्या असल्या तरी काळ बदलला असल्यामुळं गुणसूत्रांनी आता आपली भाषा बदलली आहे आणि ती जास्त व्यवहार्य केलेली आहे. नव्या बदलाचं स्वागत मतदार कसं करतायत यावरच याची यशस्वीता ठरणार आहे. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल चारी मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.